थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम चाय तर सर्वांनाच प्यावासा वाटतो, पण गरमागरम सूप पिण्याची मजा तर काही वेगळीच असते ना. पहा यार, सूपाला कसला भारी रंग आलेला आहे. विशेष म्हणजे हे सूप आपण घरीच बनवलेलं आहे. याची रेसिपी तर एकदम सोपी आहे. रेसिपी ऐकायची असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, चला तर मग आज आपण सूप बनवूया. सूप बनवण्यासाठी या ठिकाणी मी साहित्य तयार केलेलं आहे. त्यामध्ये टोमॅटो, लसूण, मिरची, कांदा आणि कोथिंबीर आहे. त्यामुळे कांदा हा खूप लहान साईजचा घ्यायचा, जास्त मोठा नाही घ्यायचा. कांद्याला व्यवस्थित बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी जेवढं होईल तेवढं बारीक बारीक कांदा कट करत आहे. ते तुम्ही पाहू शकता. खूपच बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आकाराने खूप लहान अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या. हिरव्या मिरच्या जास्त नाही घ्यायच्या, 1 किंवा 2च घ्यायच्या. त्या हिरव्या मिरच्यांचे पण तुकडे बारीक बारीक कट करून घ्यायचे. नंतर 4-5 पाकळ्या लसूण घ्यायचा. एका लसूणच्या पाकळीचे 2-3 भागातून कट करून बारीक बारीक तुकड्यांमध्ये त्यांना कट करून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी लसणाच्या पाकळ्यांचे जेवढे बारीक तुकडे करता येतील तेवढे माझ्याच्याने करत आहे. त्यामुळे लसूण तुम्ही देखील असाच बारीक कट करून घ्यायचा जेव्हा सूप बनवता तेव्हा. नंतर कोथिंबीर पण बारीक अशी कट करून घ्यायची. मग आपल्या साहित्यातलं राहिलेच तर काय, टोमॅटो. टोमॅटो हे आपले ऑप्शनल आहे, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये टोमॅटो टाका किंवा नका टाकू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी फार किंचित टोमॅटो घेतलेला आहे. आता आपलं सूप बनवण्याचं साहित्य तयार झालेलं आहे. या ठिकाणी मी व्हेज हॉट अँड स्वार सूप बनवत आहे, ते तुम्ही बघू. चला तर मग आपण व्हेज हॉट अँड स्वार सूप बनवू. त्यासाठी कढईमध्ये 1 माप तेल टाकून घ्यायचं. तेल तापल्यास आपल्या गॅसची स्पीड ही एकदम कमी करून घेऊ. नंतर तापलेल्या तेलामध्ये थोडेसे जिरे, थोडासा कांदा व कट केलेली हिरव्या मिरचीचे तुकडे टाकू. त्यानंतर त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर लगेच त्यामध्ये कट केलेला लसूण आणि थोडासा टोमॅटो टाकून घ्यायचं. या ठिकाणी मी फार थोडं टोमॅटो टाकलेला आहे. नंतर थोडं लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं. आता हे सर्व व्यवस्थित मिश्रण परतून घेऊन त्यामध्ये व्हेज हॉट अँड स्वार सूपचं पॅकेट मी मिसळत आहे. यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकू. कोथिंबीर व हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा परतून घ्यायचं छान असं. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू. पाणी टाकल्यास पुन्हा एकदा त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आता त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं. आता त्याला एखादी उकळी येईपर्यंत मस्त असं शिजून घ्यायचं. या ठिकाणी आपण बघू शकतो, आपला गरमागरम सूप बनलेला आहे. तुम्ही पण हे सूप नक्की एकदा बनवण्याचा प्रयत्न करा. मी सांगते तुम्हाला, 100% तुम्हाला ही माझी रेसिपी आवडेल. सांगा तर मग सूप बनवण्याची रेसिपी कशी वाटली.